हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 8वी NMMS ही आहे पहा 2025 आणि 26ची पुस्तक आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण पेपर क्रमांक 1 बौद्धिक क्षमता चाचणी बघत आहोत. याच्यामधला जो पहिला पाठ आहे आपला, तो पहिला पाठ आपण सुरू केलेला आहे मित्रांनो. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या पहिल्या धड्यातला स्वाध्याय आपण स्टार्ट केलेला आहे. पहिला धडा आहे आपला इंग्रजी अक्षरमाला व वर्णमाला. याच्यामधला जो पहिला स्वाध्याय आहे, स्वाध्याय क्रमांक 1, ह्या स्वाध्याय क्रमांक 1 मधले टोटल 15 क्वेश्चन आपण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करून दिलेले होते मित्रांनो. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर हे 15 क्वेश्चन तुम्ही पहिलं पाहून घ्या, मग नंतर तुम्ही या 16व्या प्रश्नापासून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 16 पासून सुरू करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 16 काय म्हणतो पहा मित्रांनो. तर 16 व 17साठी सूचना आहेत. मग काय सूचना आहेत? SOCMTU या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तर पुढील प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. मग हे अक्षरं दिलेले आहेत. या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे आणि तो अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आणि 17 त्या शब्दावर सॉल्व करायचा आहे. तर आता पहा मित्रांनो, हे जे अक्षर आहेत ते अक्षर आपण पहिलं लिहून घेऊया. तर अक्षर काय आपल्याकडे? S आहे, त्याच्यानंतर O आहे, C आहे, M आहे, त्याच्यानंतर T आहे आणि U आहे. हे अक्षर दिलेले आहेत. त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो पहा मित्रांनो. याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द काय करायचा आहे? तयार करायचा आहे. तर हा जो शब्द आहे तो शब्द तयार होतो कस्टम. कस्टम हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो मित्रांनो. तर आपण दुसऱ्या पेनीनं त्याला लिहून घेऊया. CUSTOM. कस्टम हा शब्द तयार झालेला आहे मित्रांनो. अर्थपूर्ण कस्टम हा शब्द तयार झालेला आहे. तर आपण काय करूया? प्रश्न क्रमांक 16 काय म्हणलं ते बघूया. प्रश्न क्रमांक 16 काय म्हणलं? त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते? मग ह्या शब्दामधील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते म्हटलं मित्रांनो. डावी आणि उजवी बाजू तुम्हाला माहीत पाहिजे. जर तुम्ही इकडून मोजत असाल तर हे उजवी बाजू असते. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. तुम्ही जर इकडून मोजत असाल तर ही काय असते मित्रांनो? ही असते डावी बाजू असते. मग आपल्याला काय विचारलं? त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर पहा. डावीकडून तिसरे अक्षर, मग तिसरे कुठे येते? इकडून मोजायचं. आपल्याला इकडून मोजायचं आहे डावीकडून. मग कोणतं येते? 1 2 3. तिसरं अक्षर आपलं S येऊ लागलं. तिसरं अक्षर काय येऊ लागलं? आपलं S येऊ लागलं. मग काय म्हणलं? तिसरं अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते? मग हा जो S अक्षर आहे तो इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते असं विचारलं. तर इंग्रजी वर्णमालामध्ये S पहा मित्रांनो कितव्या क्रमांकावर येते. आपल्याला ह्याची गरज असल्यामुळे मी काय केलं, पहिलंच इथं लिहून ठेवलेलं आहे मित्रांनो. तर पहा S इथं आहे. S कितव्या क्रमांकावर आहे? S आहे आपला 19. म्हणजे S कितव्या क्रमांकावर येत आहे? आपला 19 क्रमांकावर येत आहे. ऑप्शनमध्ये 19 आहे की नाही ते पाहायचं आहे आपल्याला. तर पहा ऑप्शन नंबर 3 मध्ये 19 तुम्हाला दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण 16 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करू शकता. हे अक्षर दिलेले आहेत, त्याच्यापासून आपण कस्टम हा शब्द तयार केलो आणि प्रश्न असं विचारलं 16वा की याच्यामध्ये डावीकडून तिसरा अक्षर कोणता आहे? डावीकडून तिसरा अक्षर S आहे. S हा इंग्रजी अक्षरमालेत कितव्या क्रमांकावर आहे? 19वा. म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचं बरोबर असणार आहे. आता 17वा प्रश्न ह्याच कस्टमवरच आहे. तर काय म्हणतो? या शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेतील कितव्या क्रमांकावर येते? बघा, या शब्दातील शेवटचे अक्षर कोण आहे? आपलं M आहे. शेवटचं अक्षर कोण आहे? M आहे. तर शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते, म्हणजे M कितव्या क्रमांकावर आहे ते काढायचं आपल्याला. तर पहा आपल्याकडे पहिलंच लिहून ठेवलेलं आहे. तर M किती आहे पहा मित्रांनो? M आहे 13वा क्रमांक. म्हणजे Mचं क्रमांक किती आहे? 13 आहे. आणि ऑप्शनमध्ये 13 आहे का बघू. पहा ऑप्शनमध्ये 13 आहे. ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. फक्त तुम्हाला ह्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करता आलं पाहिजे बस मित्रांनो. तर ह्याच्यापासून आपला अर्थपूर्ण शब्द तयार झाला होता कस्टम. त्याच्यावरून आपण हे 2 प्रश्न सॉल्व केलेलं आहे. मग त्याच्यानंतर बघूया आपण 18वा प्रश्न. 18वा प्रश्न काय म्हणतो? जर मूळ अक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि B पासून सुरू करून
प्रत्येक एकाआड एक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारं अक्षर कोणतं? आपल्याला काय करायचं मित्रांनो, हे मूळ अक्षर काय करायचे आहेत, उलट क्रमाने लिहायचं आहे आणि बी पासून सुरू करून प्रत्येक एकाआड एक अक्षर काढून टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला ABCD लिहायची आहे, ते पण त्याचं जे क्रमांक आहे ते कसं करायचं आहे, आपल्याला उलट क्रमाने लिहायचं आहे. ABCD कशी लिहायची आपल्याला, उलट क्रमाने. तर पहा मित्रांनो, मग आपण तिथे ABCD काय करूया, उलट क्रमाने लिहूया. तर पहा, A आहे, B आहे, C आहे, D, E, F, G, H, I, J, K, L आणि M. त्याच्यानंतर येते N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. आपण इथं ABCD लिहून घेतलेली आहे. तर प्रश्नामध्ये काय म्हणलं, जर मूळ अक्षरे उलट क्रमाने लिहिली, मग उलट क्रमाने म्हणजे आपला जो एक नंबर आहे, आपला एक नंबर कोणता येणार, ए येणार नाही. आता एक नंबर आपल्याला ए घ्यायचं नाही, आपल्याला एक नंबर झड घ्यायचा आहे मित्रांनो. एक नंबर कोण घ्यायचा आपल्याला, झड. म्हणजे हा झड आपला एक नंबर आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, मग हे 14, हे 15, 16, 17, हे 18, हे 19, हे 20, हे 21, 22, 23, 24, हे 25 आणि हे 26. मग आपण सगळे ABCD काय केलं, उलट क्रमाने लिहिलेले आहे. मग प्रश्न काय म्हणतो, जर मूळ अक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि बी पासून सुरू करून प्रत्येक एकाआड एक अक्षर काढून टाकले. पहा, बी पासून काय करायचं, आपल्याला सुरू करायचं आहे. बी पासून आपल्याला सुरू करायचं आहे, म्हणजे ह्या बी पासून सुरू करायचं आहे. बी पासून सुरू करायचं आहे आणि प्रत्येक एकाआड एक अक्षर काढून टाकून द्यायचं आहे. आणि जे सिरीज येते एकाआड एक अक्षर काढून टाकल्यावर, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात मध्यभागी येणारं अक्षर कोणतं असं विचारलेलं आहे. तर आपण काय करूया, एकाआड एक अक्षर काय करूया, इथं काढून टाकूया. तर पहा, आपण दुसरं पेन घेऊया. पहा, बी पासून सुरू म्हणल्यामुळे बी इथं आहे, तर मग एकाआड एक अक्षर म्हणजे बीच्या नंतर कोणी आले, सी, म्हणजे ह्याला काढून टाकायचं, ह्याला घ्यायचं नाही. त्याच्यानंतर डी आहे, या डीला सोडायचं, मग याला काढून टाकायचं आहे. एफला सोडायचं, याला काढून टाकायचं. एचला सोडायचं, आयला काढून टाकायचं. जेला सोडायचं, केला काढून टाकायचं. एलला ठेवायचं आणि एमला काढायचं. मग एमला काढलो, एनला ठेवायचं, ओला काढायचं. पीला ठेवायचं, क्यूला काढायचं. मग हे एस, नंतर यू, हे डब्ल्यू, नंतर हे वाय. हे जे गोल केले आपण, त्याला आपण काढून टाकायचं आहे. एकाआड एक काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे. आपण काय केलं, बी पासून सुरू केल्या, बीच्या नंतर एकाला आपल्याला काढून टाकायचं आहे, मग नंतर एकाला ठेवायचं आहे. म्हणजे एकाआड एक राहू नये, ते एकाआड एक जे आहेत त्यांना काढून टाकायचं आहे. म्हणून आपण एक झाल्यानंतर एक काढून टाकलो, मग नवीन सिरीज तयार होते. नवीन सिरीज कशी तयार होते, तर पहिला येतो आपला बी, त्याच्यानंतर येते डी, त्याच्यानंतर येते एफ, त्याच्यानंतर येते एफच्या नंतर एच, त्याच्यानंतर आहे जे, त्याच्यानंतर आहे जेच्या नंतर एल, त्याच्यानंतर एलच्या नंतर एन, एनच्या नंतर आहे पी, पीच्या नंतर आहे आर, आरच्या नंतर आहे टी, टीच्या नंतर व्ही, व्हीच्या नंतर एक्स, त्याच्यानंतर येतो झड. ही नवीन अक्षरमाला तयार झालेली आहे मित्रांनो. मग प्रश्न काय म्हणला आपल्याला, जर मूळ अक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि बी पासून सुरू करून प्रत्येक एकाआड एक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारं अक्षर कोणतं? सर्वात मध्यभागी येणारं अक्षर म्हटलं मित्रांनो. मग हे सगळे अक्षर आपण काय करूया, पहिलं मोजून घेऊ. तर पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आहेत. 13 आहेत म्हणजे काय करू आपण, 6 6चं डिवाईड करू. इकडे 6 तिकडे 6 म्हणजे 12 होतात. मग एक अक्षर उरते. मग 6 पहा, 1 2 3 4 5 6. मग हे 6 आपण इकडे काढल्या. मग ह्या एनला ठेवून टाकू मध्ये. मग पहा, इकडं पण 6च असतात. 1 2 3 4 5 6. मग इकडं पण 6 आहेत. इकडले 6 इकडले 6. मग मध्यभागी कोण आला आपला, एन आला. मग एन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. तर पहा, ऑप्शनमध्ये आहे, हे 18वा प्रश्न आहे आपला. ऑप्शनमध्ये 1 नंबरलाच एन आहे. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर आता पहा,
प्रश्न क्रमांक आपण 19वा पाहूया. जर ROEN PQD ही अक्षरे इंग्रजी वर्णमालेतील अक्षराच्या क्रमाने लिहिली तर किती अक्षराच्या जागा सारख्याच राहतील? तर पहा, खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हटलं पहा मित्रांनो, याच्यामध्ये हे जे अक्षर दिलेले आहेत ते अक्षर आपल्याला पहिलं लिहायचे आहेत. काय अक्षर दिले आपल्याला जे दिलेलं आहे ते काय दिलेलं लिहू आपण पहिलं. दिलेली अक्षरे काय आहेत? दिलेली अक्षरे आहेत आपल्याकडे R आहे, त्याच्यानंतर O आहे, त्याच्यानंतर E आहे, त्याच्यानंतर N आहे, त्याच्यानंतर P आहे, नंतर Q दिलं, त्याच्यानंतर D दिलं. हे सगळे प्रश्नामध्ये दिलेले अक्षरे आहेत. मग हे जे अक्षर आहेत ते जर आपण इंग्रजी वर्णमालेनुसार लिहिलो आपण, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इंग्रजी वर्णमालेनुसार लिहायचं आहे. वर्णमालेनुसार म्हणजे मित्रांनो, इंग्रजी वर्णमालेमध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं अक्षर कोणता येतो ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहा मित्रांनो, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अक्षर कोणता येतो? ABCD येतो. पहा, D इथं लिहिलं म्हणजे आपल्याला D काय करायचं आहे, सुरुवातीला घ्यायचं आहे. आपल्याला क्रमांक व्यवस्थित लावायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, क्रमाने लावायचं आहे यांना. पहिला येतो D आल्यानंतर कोणता येतो मित्रांनो? E येतो. मग इथे येतो E. त्याच्यानंतर कोणता येतो? N येतो. त्याच्यानंतर N. मग यांच्या नंतर क्रमांक कोणता येतो? यांच्या नंतर जो नंबर आहे यांच्या नंतर O येतो. पहा मित्रांनो, इथे ABCDमध्ये आहे पहा, यांच्या नंतर O. त्याच्यानंतर ओच्या नंतर कोणता क्रमांक येतो? P येतो. त्याच्यानंतर Pच्या नंतर कोण येते? Q येते. मग Qच्या नंतर अजून कोणतं उरलं? Qच्या नंतर R येते मित्रांनो. Qच्या नंतर इथं R येते. मग हे जे क्रमांक आहे हे दिलेलं एवढं क्रमांक आहे. आणि इंग्रजी वर्णमालेनुसार आपण लावलो. ABCDमध्ये सगळ्यात पहिलं ह्या अक्षरामधून कोणता अक्षर येतो? D येतो. पहा मित्रांनो, म्हणून D आपण पहिला लिहिला. त्याच्यानंतर ह्याच्यातला कोणता येतो? E येतो. बघ, हा E येतो. मग आपण इथं E लिहिलो. तर प्रश्न असं विचारलं की जर ही अक्षरे इंग्रजी वर्णमालेतील अक्षराच्या क्रमाने लिहिली तर किती अक्षराच्या जागा सारख्याच राहतील? मग आता इथं किती अक्षराच्या जागा सारख्या आहेत पहा. इथं R आहे, इथं D आहे, म्हणजे वेगवेगळेच आहेत. सारखे आहेत का? नाहीत. O आहे, E आहे, सारखे आहेत का? नाही. E आहे, N आहे, सारखे आहेत का? नाही. N आहे, O आहे, हे पण सारखे नाहीत. पण इथं सारखे आहेत पहा. इथं इथं P आहे, इथं P आहे, इथं Q आहे, इथं Q आहे. म्हणजेच P व Q ह्या दोन अक्षराच्या जागा कशा आहेत? समान आहेत मित्रांनो. दोन अक्षराच्या जागा कशा आहेत? समान. आपला तेच प्रश्न विचारलं की किती अक्षर असे आहेत की त्यांची अक्षराची जागा कशी येणार? समान येणार. मग किती अक्षर आहेत आपले? P1 आहे, Q1 आहे, म्हणजे 2. मग ऑप्शनमध्ये किती अक्षर आहेत आपल्याकडे? 2 आहेत ना. मग ऑप्शन नंबर 2मध्ये 2 दिलेला आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 येते. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय म्हणते पहा, 21वा. इथे एक शब्द दिलेला आहे. या शब्दातील कोणत्या अक्षराचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे? किती सोपा प्रश्न आहे पहा. हे जे शब्द आहे या शब्दामधलं जे अक्षर आहे, एखादा अक्षर आहे. आता इथं I लिहू आपण, हे शब्द लिहून घेऊ. IM, P आहे, R आहे, ESSI, ONIST. हे सगळं शब्द आपण मोकळं लिहून घेतलो. मग ह्या शब्दामध्ये ह्यांना क्रमांक द्यायचा आहे. यांचा जो क्रमांक आहे तो क्रमांक आपल्याला ABCDमध्ये बघायचा आहे. ज्याचा सारखा येतो तो आपलं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला तेच विचारलं, या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे, कोणाचं क्रमांक सारखं आहे असं विचारलेलं आहे. तर आपण क्रमांक देऊया. तर पहा, याला आपण 1 म्हणू, याला 2 म्हणू, याला 3 म्हणू, याला 4, याला 5, याला 6, हे 7, हे 8, हे 9, 10, 11, 12 आणि हे 13. मग आपण ह्याला क्रमांक दिलो. मग मला सांगा, इंग्रजी अक्षरमालेमध्ये 1ला आपण I म्हणतो का? म्हणत नाही, म्हणजे ह्याचा क्रमांक व्यवस्थित नाही. 2ला M म्हणू शकत नाही. Mला तर आपण किती म्हणतो? Mला 13 म्हणतो. नंतर Pला किती म्हणतो? 3 म्हणतो का? म्हणत नाही. 3ला तर C म्हणतो आपण. नंतर 4ला R म्हणतो का? म्हणत नाही. 4ला तर आपण D म्हणतो. नंतर Eला काय म्हणतो? 5 म्हणतो. पहा, इंग्रजीमध्ये सुद्धा Eला आपण 5च म्हणतो क्रमांक. म्हणजे हा क्रमांक तुमचा सारखा आहे.
बघा 6ला एस म्हणत नाही, एसला आपण किती म्हणतो 19 म्हणतो, हे बी नाही, इथं पण नाही, आयला पण 8 म्हणत नाही. हे कोणतेच क्रमांक व्यवस्थित नाहीत मित्रांनो. फक्त ई हे क्रमांक कसं आहे सारखंच आहे. याच्यामध्ये सुद्धा ई 5 नंबरला आहे आणि ABCDमध्ये सुद्धा ई कसं आहे 5च नंबरला आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ई असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ई असणार आहे. तर पहा याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3मध्ये ई दिलेला आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 21चं ई हे उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपला 20वा. आता इथं 21 दिलं, पहिलं 19च्या नंतर 20 येते, तर डायरेक्ट इथं 21 दिलेलं आहे मित्रांनो. आपल्याला परत इथं 20 दिलेलं आहे. फक्त ते काय झालं उलटे झालं, ते प्रिंट मिस्टेक ह्या पुस्तकामध्ये आपण पाहूया. हे आता याच्यानंतर आपण हा 20वा प्रश्न पाहूया. 20वा प्रश्न काय म्हणलं, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणारी शब्दाची मांडणी कोणती आहे. इथं जे शब्द दिलेले आहेत त्यांना आपल्याला इंग्रजी शब्दकोशानुसार लिहायचं आहे. इंग्रजी शब्दकोशानुसार म्हणजे काय मित्रांनो, याच्यामध्ये पहा इथं के पासून सगळे शब्द सुरुवात झालेली आहे. के पासून सगळ्या शब्दाची काय आहे सुरुवात आहे. एक मिनटं थांबा मित्रांनो, हे जे पेज आहेत हे पुस्तक आहे ना आपण वर ठेवूया, थोडं ते खाली होऊ लागलं. आपण इथं एक खाली पुस्तक ठेवून घेऊ, मला थोडं वर होते, आपल्याला लिहिण्यासाठी सुद्धा इझी जाते. तर पहा इथं दिलेलं आहे की इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणारे शब्दाची मांडणी कोणती. मग इथं काही शब्द दिले आहेत 5 आणि याची मांडणी दिलेली आहे, म्हणजे आपल्याला त्याचा ऑर्डर लिहायचा आहे. तर पहिला शब्द जो आहे इथं पण केनं सुरुवात झाली, इथं पण केनं सुरुवात झाली, इथं पण केनं सुरुवात झाली. ह्या सगळ्याची केनं सुरुवात आहे, म्हणजे हे सगळेच शब्द सुरुवातीला आपण लिहू शकतो, कारण सगळेच कसे आहेत केनच आहेत. म्हणून आपल्याला पहिला शब्द सोडून टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघायचं आहे इथं केच्या नंतर आय आहे, इथं केच्या नंतर ए आहे. मग ABCDमध्ये आय पहिला येतो की ए पहिला येतो, ए पहिला येतो. इथं बघा ई आहे, ई पण पहिला येत नाही. इथं एन आहे, एन पण पहिला येत नाही, ई पण येत नाही. आय येतो, ए येतो पहिला, म्हणून पहिला अक्षर हा येणार आपला. म्हणजे पहिला अक्षर हा म्हणजेच कितवा क्रमांकाचा आहे, तो क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचा आहे, तो लिहून घेऊ आपण. KAFTAN हा येतो पहिल्या क्रमांकाचा. मग त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे के तर पहिले स्टार्टला तर सर्वच आहेत. मग आपण ए 2 नंबरचा बघितलं, 2 नंबरचा ए आहे. आता 3 नंबरचा बघायचा आहे. 3 नंबरचा जर तुम्ही बघितला तर एच्या नंतर इथं एफ आहे आणि इथं आय आहे आणि इथं ई आहे. तर मला सांगा ABCDमध्ये एच्या नंतर कोणता शब्द आहे. तर पहा एच्या नंतर आपल्याला ई येतो मित्रांनो, एफ नंतर येतो. एच्या नंतर बघितला तर फक्त पहिलं ई आहे, म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या शब्दामध्ये ई इथं 2 नंबरला आहे, इथं सुद्धा ई 2 नंबरला आहे. म्हणजे ह्या दोघांपैकी एक शब्द आपल्याला इथं घ्यायचा आहे 2 नंबरला. पण या ईवरून दोन्ही ई असल्यामुळं आपल्याला पुढचा शब्द बघायचा आहे. या ईच्या नंतर टी आहे, या ईच्या नंतर आर आहे. मग हे टी आणि आरच्या दोघांचं कम्पेअर करायचं. ABCDमध्ये टी पहिला येतो का आर पहिला येतो. तर पहा ABCDमध्ये आर पहिला येतो, टी नंतर येतो मित्रांनो, टी नंतर येतो, पहिला आर येतो. म्हणून आपण काय करू, जे आर आहे ते घेऊ. पहा इथं आर आहे म्हणजे हा घ्यायचा आपल्याला. कितवा घ्यायचा आहे, चौथा घ्यायचा आहे. चौथा प्रश्न शब्द घ्यायचा आहे KEROSEN, केरोसिन घ्यायचा आहे. मग ही अशी तुमची काय होणार आहे मांडणी होणार आहे. मग ऑप्शनमध्ये बघू आपण. ऑप्शनमध्ये काय असणार आहे, पहिलं येणार आहे आपलं 2 नंबरचं आणि दुसरं येणार आहे आपलं 4 नंबरचं. तर पहिलं 2 नंबरचं कुठे येते, ऑप्शन 2मध्ये आहे पहिलं 2 नंबरचं, आणि ऑप्शन 4मध्ये सुद्धा 2 नंबरचा पहिला आहे. 1मध्ये 1 आलं आणि 3मध्ये 4पासून सुरुवात झाली. म्हणजे 1 आणि 3 तर ऑप्शन येऊ शकत नाही. कोणते येऊ शकतात, एकतर 2 येऊ शकते, एकतर 4 येऊ शकते. 2 नंबरला बघूया. 2 नंबरला इथं सुद्धा 4 आहे आणि 4 नंबर्समध्ये सुद्धा इथं सुद्धा 4 आहे. म्हणजे अजून एक पॉसिबिलिटी बघायची आपल्याला की कोणता येतो पहिला. तर आता पहा ह्याच्यामध्ये आपण काय केलो, आर आणि टीचा कंपॅरिझन केलो. मग त्याच्यानंतर आता काय करूया आपण, पुढचा शब्द बघूया. पुढचा शब्द कोणता येते. तर पुढचा शब्द बघण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित इथं बघून घ्यावं लागेल. तर पहा याच्यामध्ये काय येणार, तिसरा प्रश्न पहा, तिसरा पहा याच्यामध्ये तिसरा किती आहे, KET, टीच्या नंतर काय सी येऊ लागलं.
मग ABCDमध्ये सगळ्यात अगोदर काय येते, C आहे, दुसरीकडे तर T आहे, N आहे, मग सगळ्यात पहिलं काय येतो, Cच येतो, इथं C आहे म्हणून तिसरा येतो. याच्यानंतर कोणता येणार आपला, तिसरा शब्द येणार, कारण C आहे सगळ्यात पहिला, म्हणून KETCHUP हा येतो. मग आता ह्याच्यामध्ये आपला जो क्रमांक आहे दुसऱ्या क्रमांकाचा, त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचा, त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा येऊ लागला. मग याच्यामध्ये कुठं आहे, दुसऱ्यामध्ये इथं पण तिसऱ्या क्रमांकाचा आहे, इथं पण तिसऱ्या क्रमांकाचा आहे, म्हणजे अजून एक ऑप्शन बघायचं आहे आपल्याला. मग कोणते कोणते उरले, हे कटला, त्याच्यानंतर आपला हा बी कटला है ना, हा कटला, त्याच्यानंतर हा बी कटला. आता ह्या दोघाचं बघायचं आहे, पहिलं आणि पाचवं. मग पहिल्यामध्ये किती आहे पहा मित्रांनो, KIT आहे, KNIT आहे. मग N पहिला येतो की I पहिला येतो ते बघायचं आहे आपल्याला. N पहिला येतो की I पहिला येतो, तर तुम्ही जर बघितला तर I पहिला येतो मित्रांनो. मग तुम्हाला काय लिहायचं आहे, आयचं लिहायचं आहे. मग याच्यानंतर कोण येणार, आपला आयचा शब्द कोण आहे, व्हीवाला म्हणजे पाचवं क्रमांक. मग याच्यामध्ये पाचवं क्रमांक कुठं आहे, ऑप्शन नंबर 4मध्येच आहे, इथं पाचवं. इथं ऑप्शन नंबर 2मध्ये 1 दिलं, नंतर पाचवं दिलं. मग पहिलं आपल्याला इथं पाचवं पाहिजे, मग नंतर शेवटी 1 पाहिजे. अशा प्रकारे तुमचे काय होतात, क्रमांक होतात आणि याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4 येते मित्रांनो. फक्त तुम्हाला हे जे शब्द आहेत हे ABCDमध्ये बघायचे आहेत की ते पहिला कोण येतो. अशा प्रकारे हे क्वेश्चन करायचं होतं. जर समजलं नसेल तर हा प्रश्न तुम्ही डबल पाहू शकता, मी काय बोलत होतो ते व्यवस्थित ऐका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल मित्रांनो. आपण जसं इंग्लिशमध्ये ऑर्डर लिहितो ना, म्हणजे एखादे नंबर असतील तर A पहिला आलं तर A अक्षर असेल तर पहिलं आपण Aवाला लिहितो, नंतर Bवाला असेल तर Bवाला लिहितो, नंतर Dवाला आहे, नंतर समजा Mवाला आहे, M पहिला येतो की D पहिला येतो, D पहिला येतो, मग नंतर D लिहावं लागेल पहिलं, मग नंतर आपल्याला M लिहावं लागेल. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सांगितलं. हे तुम्हाला फक्त मोठे मोठे शब्द आहेत. पहिला शब्द बघायचा, पहिला शब्द बघायचा, पहिला शब्द बघायचा, सारखा असेल तर त्याच्यानंतरचा शब्द कंपेअर करायचा की ABCDमध्ये सुरुवातीला कोण येते ते बघायचं आहे. तर आपण इथं व्यवस्थित ह्याचं पुरं डिटेल घेतलेलं आहे. तुम्हाला जर समजलं नसेल तर हा प्रश्न डबल एकदा पहा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल मित्रांनो. आता पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. पुढचा प्रश्न, जर इंग्रजी अक्षरमाला समान 2 भागात विभागली, पहिल्या अर्ध्या भागात A पासून व दुसऱ्या अर्ध्या भागास Z पासून अनुक्रमांक दिले तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर I या अक्षराशी संगत असेल. आता काय करायचं आहे, इंग्रजी अक्षरमाला समान भागामध्ये काय करायचं आहे, विभागायचं आहे, आणि पहिल्या अर्ध्या भागाला A पासून आपल्याला काय करायचं आहे, क्रमांक द्यायचा आहे, आणि दुसऱ्या अर्ध्या भागाला Z पासून क्रमांक द्यायचा आहे. तर आपण काय करू, पहिलं ABCD लिहून घेऊया. इंग्रजी अक्षरमाला काय करू, आपण लिहून घेऊया, आणि त्याला 2 समान भाग करण्यासाठी टोटल किती असतात, 26 असतात, म्हणजे 13 घ्यायचे आपल्याला. किती घ्यायचं आपल्याला, 13 लिहून घ्यायचं आहे. तर आपण काय करूया, लिहू आपण. इथं A येते, हे B C D E F G H I J K L M. त्याच्यानंतर पहा आपण इथे लिहूया N O P Q R S T U V W X Y Z. आता आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत. क्रमांक कसं द्या म्हणलं त्यांनी, पहिल्या अर्ध्या भागास A पासून क्रमांक द्या. म्हणजे आपण पहिला भाग जो आहे आपलं वर 13 लिहिलो, आपण खाली 13 लिहिलो, आपण क्रमांक देऊ A पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता हे 13 झाले, म्हणजे हे अर्धा भाग झाला मित्रांनो, कारण 26 असतात, मग वर 13 लिहिला. मग पुढं काय म्हणलं, दुसऱ्या अर्ध्या भागास Z पासून क्रमांक द्यायचा आहे. Z पासून 13च्या नंतर इथं 14 येत नाही, आता आपल्याला परत द्यायचं आहे ह्या Z पासून क्रमांक. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. जसं त्यांनी क्रमांक द्यायला सांगितले तसं आपण इथं क्रमांक दिलेला आहे. आता कंडिशन काय म्हणते पहा, तर दुसऱ्या भागातील अक्षर कोणते अक्षर I या अक्षराशी संगत आहे. दुसऱ्या भागातील कोणतं अक्षर I या अक्षराशी संगत आहे असं म्हटलं. मग आता आयचं क्रमांक किती आहे, 19 आहे.
इथं आयचं क्रमांक किती आहे, 9 आहे. आयचं क्रमांक किती आहे, 9 आहे. मग याच्यामध्ये 9 क्रमांकचं अक्षर कोणतं आहे, पहा 9 क्रमांकचं अक्षर कोणतं आहे, आर आहे. म्हणजे आयच्या करस्पॉन्डिंग कोण आहे, आपल्या आयच्या करस्पॉन्डिंग कोण आहे, आर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार मित्रांनो, आर येणार. पहिल्या भागामध्ये आय किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे. मग दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आयचा जो नंबर आहे त्या नंबरवर कोणतं अक्षर आहे, म्हणजे कोणतं संगत आहे, म्हणजे विचारले तेच अक्षर कोणतं आहे. म्हणजे इथं बी 9 नंबरला आर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार, आर येणार. ऑप्शन नंबर 4मध्ये इथं तुम्हाला आर दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 23 पाहूया. प्रश्न क्रमांक 23 काय म्हणते पहा मित्रांनो. इंग्रजी वर्ण अक्षरे ABCD यांना अनुक्रमे 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग यानुसार अनुक्रमांक दिले असता. पहा आपल्याला हे जे ए आहे, ए म्हणजे काय येणार, ए म्हणजे 1चा वर्ग, बी म्हणजे काय घेणार, 2चा वर्ग, सी म्हणजे काय घेणार, 3चा वर्ग, डी म्हणजे काय घेणार, 4चा वर्ग. हे असं घ्यायचं आहे. मग हे असं ABCD आपल्याला टोटल लिहायचं आहे. पण आपण टोटल लिहू नये. आपल्याला काय म्हणलं आहे, असं क्रमांक घेतल्यानंतर हा जो शब्द आहे अबो, या शब्दाचे अनुक्रमांक कोणते येईल असं विचारलं. मग आपण फक्त एवढेच शब्द घेऊ. कोणते आहेत, ए आहे, नंतर बी आहे, ओ आहे, व्ही आहे, ई आहे. मग मला सांगा, आपण जर एचा जर इथं घेतलो तर 1चा वर्ग काय येते, 1च येते. बी जर घेतलं, बीचा वर्ग किती येते, 4 येते मित्रांनो. त्याच्यानंतर ABCD ईचा क्रमांक किती येते पहा मित्रांनो. इथे ई असल्यामुळे आपण ई लिहून घेऊ पहिलं. ई किती नंबरला येते, 5 नंबरला. म्हणजे 5चा जर वर्ग केलो आपण, 5चा वर्ग किती येते, 5चा वर्ग 25 येते मित्रांनो. 5चा वर्ग 25 म्हणजे इथं काय येणार, इथं येणार 25. मग आपली सुरुवात कुठून झाली, इथं 1 आहे, इथं 4 आहे. हे ईची माहीत असल्यामुळे आपण क्रमांक 25 करून टाकलो. ओ आणि व्हीचं बघूया. आता पहा मित्रांनो, ओ आणि व्ही. आता ओ किती नंबरला आहे, ओ आहे आपला 15 नंबरला. म्हणजे 15चा वर्ग किती येते, हे 15 नंबरला आहे ओ, म्हणजे 15चा वर्ग. 15चा वर्ग किती येते तुम्हाला माहीत आहे, 15चा वर्ग येते 225. आपण इथे लिहूया 225. हे किती आहे, 2चा वर्ग. हे किती आहे, 1चा वर्ग. हे किती आहे, 5चा वर्ग. का आपण वर्ग करत आहोत, कारण ई 5 नंबरला आहे, ओ 15 नंबरला आहे, म्हणजे 15चा वर्ग 25. बी किती 2 नंबरला आहे, म्हणून 2चा वर्ग, कारण त्या प्रश्नामध्येच तसं तुम्हाला घ्यायला सांगितले. तर आता एवढ्यावरून सुद्धा तुम्हाला ऑप्शन चेक करू शकता. पहिल्या नंबरला 1 येणार आहे, सगळीकडे 1 आहे. दुसऱ्या नंबरला 4 आहे, तर इथं 4 नाही 2 आलं, म्हणजे हे पहिला ऑप्शन कटला. इथं बी 4 आहे, इथे 4 आहे. तिसऱ्या नंबरला 225 आहे, तर पहा तिसऱ्या नंबरला 225 असणार आहे. इथं पहा तिसऱ्या नंबरला 25 आहे फक्त, म्हणजे हा पण कटला. तिसऱ्या नंबरला 225 असणारे 2च ऑप्शन आहेत. मग ह्या दोघापैकी बघायचं आहे. आणि इथं सगळ्यात शेवटी किती येऊ लागलं, 25 येऊ लागलं. सगळ्यात शेवटी 25. मग इथं किती आहे, सगळ्यात शेवटी इथंच आहे 25. इथं काय येऊ लागलं, इथं येऊ लागलं आपल्याला 448. इथं काय येऊ लागलं, 448. मग हे 448 कशाचं वर्ग आहे, या व्हीच्या क्रमांकाचं. व्हीचं क्रमांक किती येते, 22 येते. 22चा वर्ग 448 येते. म्हणजेच आपलं कोणतं येणार, शेवटी कोण असणार, 25. मग पहिलं कोण असणार, 1. मग असा ऑप्शन कुठं आहे, इथं आहे. पहा पहिलं 1 आहे, शेवटी 25 आहे. हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. इथं पण आहे, पण इथं तिसऱ्या नंबरला चुकीचं दिलं आहे. तिसऱ्या नंबरला 225 यायला पाहिजे, कारण ओ किती आहे, 15 आहे. 15चा वर्ग किती येतो, 225 येतो. मग अशा प्रकारे आपला ऑप्शन 3 ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. मग आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 काय म्हणते पहा मित्रांनो. इंग्रजी वर्णमालेत 3, 5, 9, 14 या क्रमांकाची अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते. हे जे शब्द दिले आहेत, क्रमांक दिले आहेत, त्यांच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आणि होते म्हणते 3 आहे, 5 आहे, 9 आहे आणि 14 आहे. मग आपण त्याच्यापासून एक कोणत्या कोणत्या क्रमांकाला कोणते कोणते अक्षर येतात ते लिहून घेऊ आपण. तर आपल्याकडे ABCD आहे इथं. तर पहा मित्रांनो, ABCDमध्ये 3 नंबरला कोण आहे, सी आहे. मग इथं येते सी. नंतर 5 नंबरला कोण आहे, ई आहे. मग आपण इथं लिहू ई. त्याच्यानंतर 9 नंबरला कोण आहे, आय आहे. मग इथं आपण लिहू आय. 14 नंबरला कोण आहे, 14 नंबरला आहे यन. मग इथं काय येते, यन येते. मग याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो, अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो पहा. आपल्याकडे आय आहे,
सी आहे, ई आहे, एन आहे, याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. अर्थपूर्ण शब्द तयार होतो पहा मित्रांनो, नाईस हा शब्द तयार होतो पहा, NICE, नाईस हा शब्द अर्थपूर्ण तयार झालेला आहे. तर प्रश्न काय म्हणते, प्रश्न असं म्हटलं की क्रमांकाची अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर, आता उजवीकडून तिसरं बघायचं आहे. इकडून जर बघलं तर ही डावी बाजू आहे, इकडून जर बघलं असं तर ही आहे उजवी बाजू. मग उजवीकडून तिसरं कोण आहे, 1 2 3, हा तिसरा क्रमांकचा आहे उजवीकडून तिसरा, म्हणजे कोण येणार, आय येणार. ऑप्शन नंबर 4 मध्ये आय दिलेला आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचा होता. त्याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक पुढचा, हा 25चा. 25 काय म्हणते पहा, हे ॲडमायर हा शब्द लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरमालेतील कोणते अक्षरे घ्यावे. आता ह्या पण शब्दाचं अक्षर पाहायचं आहेत आपल्याला, अंक पाहायचे आहेत. ए आहे, डी आहे, नंतर एम आहे, आय आहे, आर आहे, ई आहे. मग आपण काय करूया, ह्याचे अंक शोधून घेऊ आपण ABCDमध्ये. किती सोपा आहे पहा हा प्रश्न. एचा अक्षर किती आहे, अंक किती आहे, 1 आहे. डी किती नंबरला आहे, तुम्हाला पाठ पाहिजे, पाठ नसेल तर मी इथं काढून ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर पहा डी किती नंबरला आहे आपल्याकडे, डीचा नंबर आहे आपल्याकडे 4, मग इथे येते 4. एमचा नंबर किती आहे, 13, एमचा नंबर 13. आयचा नंबर किती आहे, आयचा नंबर आहे आपल्याकडे 9, आयचा नंबर 9 आहे. आरचा नंबर किती आहे, आरचा नंबर 18 आहे. आणि ईचा नंबर किती आहे, 5 आहे. ईचा नंबर किती आहे, 5. मग 1 4 13 9 18 5 हे ऑप्शनमध्ये असायला पाहिजे. तर पहा इथं आहे, 1 आहे, 4 आहे, 13 आहे, 9 आहे, 18 आहे, 5 आहे. पहिलाच ऑप्शनमध्ये इथं दिलेला आहे, म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. बाकीचे सगळे ऑप्शन उलटे दिलेले आहेत, सगळे चुकीचे दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपण इथं ABCDमध्ये बघूनच यांना काय दिलो, क्रमांक दिलो. ABCD आपल्याकडे पहिलंच इथं लिहून आहे मित्रांनो. आता पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय दिलं पहा, पुढचा प्रश्न आहे 26वा प्रश्न काय म्हणतो, इथं आहे, मी वाचून दाखवतो तुम्हाला. 26 व 27साठी सूचना. या प्रश्नामध्ये 26 आणि 27 दोन्ही प्रश्न आपल्याला एकदाच ह्याच ॲक्टिव्हिटीवरून सोडवायचं. इथं काय दिलं, GRAOCUE या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तर पुढील प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. कोणते आहेत तिथं अक्षरं, पहिलं आपण लिहून घेऊया. आपलं अक्षर आहे, पहिलं आहे G, नंतर आहे R, नंतर आहे A, नंतर आहे O, हे C आहे, U आहे, E आहे. याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. अर्थपूर्ण शब्द पहा, मला CO आहे, G आहे, म्हणजे याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार होतो पहा मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला विचार करायचा आहे, मग अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर पहा, विचार करा थोडं, कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. करेज होईल मित्रांनो, करेज. पहा करेज होतोच, 100% करेज हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोच. C येतो, O येतो, U R A G E, करेज हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो मित्रांनो. तर मग आपल्याला प्रश्न काय विचारलं, आता ते प्रश्न सॉल्व करूया. ह्या शब्दापासून प्रश्न विचारला आपला 26व, त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक कोणता. मध्यभागी येणारं म्हणजे पहा, इकडं आपण 3 सोडलो, इकडं आपण 3 सोडलो, तर मध्यभागी R येते, म्हणजे R हे इंग्रजी अक्षरामध्ये कितव्या क्रमांकाला आहे असं विचारलं. मग R कितव्या क्रमांकाला आहे, आपल्याकडे ABCD आहे. पहा R इथं आहे 18व्या क्रमांकाला, इथं येणार 18व्या क्रमांकाला, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार, 18 आहे का बघूया ऑप्शनमध्ये. तर पहा 18 आहे ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार 18. त्याच्यानंतर आपण पाहूया हाच प्रश्नामध्ये 27वा प्रश्न. 27 प्रश्न काय म्हणतो पहा, या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर येतो. शेवटून दुसरे म्हटलं, आता ह्याच अक्षरमध्ये शेवटून दुसरं म्हणजे शेवटचा अक्षर E आहे, ईच्या नंतर येणारं दुसरं आहे 1 2, दुसरा नंबर कोणी आले, G आले. मग मला आता सांगा G कितव्या क्रमांकावर आहे, याचं उत्तर सांगायचं आहे तुम्हाला. G कितव्या क्रमांकावर आहे, आपल्याकडे ABCD आहे. जरी पाठ नसेल तर असं तुम्ही लिहून टाकायचं गेल्यानंतर. G आहे 7 नंबरला.
म्हणजे याचं उत्तर काय येणार 7 येणार मित्रांनो. पहा ऑप्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला 7 दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण एक 28वा प्रश्न पाहूया. 28वा प्रश्न काय म्हणते पहा, अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची तिप्पट आहे. इथं अक्षर दिले आहेत, यांचा जो क्रमांक आहे तो वर्गसंख्येची तिप्पट असणारं विचारलेलं आहे. पहिला आपण काय करूया, हे अक्षर लिहून घेऊ. डी लिहलो आपण, त्याच्यानंतर आहे एच आहे, त्याच्यानंतर एल आहे, त्याच्यानंतर आर आहे आपल्याकडे. मग यांचे क्रमांकसुद्धा आपण इथं लिहून घेऊया. डी किती नंबरला आहे पहा मित्रांनो, डी आहे आपला 4 नंबरला. आणि एच किती आहे, एच 8 नंबरला. एल किती नंबरला आहे, एल 12 नंबरला. आर किती नंबरला आहे, 18 नंबरला आहे. आर किती आहे, 18 नंबरला आहे. तर प्रश्न असा विचारला की हे जे याचे अनुक्रमांक आहेत, याचे जे अनुक्रमांक आहेत असं आहेत की ते वर्गसंख्येची तिप्पट आहेत. जर हे 4 जर बघितला, 4 हे 2 या संख्येची काय आहे, दुप्पट आहे. म्हणजे किती आहे, 4 येते. 4 कसे आले, 2ची दुप्पट 4 येऊ लागले. पण ही जी वर्गसंख्या आहे, ही जी संख्या आहे ही पूर्ण वर्ग आहे. ही काय आहे, पूर्ण वर्ग आहे. ही कशाचं पण म्हणजे कशाची दुप्पट होत नाही, ही वर्गसंख्या आहे, पण ही पूर्ण वर्गसंख्या आहे. ही काय आहे, पूर्ण वर्गसंख्या आहे. ही पूर्ण वर्गसंख्या आहे, एवढं लक्षात ठेवा. पण आता हे जे 8 आहे, हे 8 कसं आहे पहा मित्रांनो. हे 8 कसं आहे, 2 या संख्या जर घेतलो आपण, 2चा वर्ग किती होते, 4 होते. 2चा वर्ग 4. मग 4 गुणिले जर आपण 2 केलो तर किती होते मित्रांनो, 8 येते. म्हणजे पूर्ण वर्ग कोणता आहे आपला, पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे आपली, 4. 4ची जर दुप्पट केल्या तर 8 येऊ लागली. म्हणजे हे दुप्पट केलं तर येऊ लागली संख्या. हे पूर्ण वर्ग संख्या 4 आहे, 4ची दुप्पट 8 आली, म्हणजे हे दुप्पट आली. आपल्याला किती विचारलं आहे, त्याने तिप्पट विचारलं आहे. आता पहा इथं 12 आहे, 12 कसं आलं मित्रांनो पहा. 12 हे कसं येते तुम्हाला, 12 जर बघितला तर 4 गुणिले 3 केलं तर आपला काय येते, 12 येते मित्रांनो. म्हणजे पूर्ण वर्ग आहे आपली ही 4, ही संख्या पूर्ण वर्ग आहे. पूर्ण वर्गाची आपल्याला काय करायचं आहे, तिप्पट करायचं आहे. तर तिप्पट केलं तरच 12 आली मित्रांनो आपला. आणि तिप्पटच विचारलं, दुप्पट विचारलं नाही. पहा याचा जर विचार केलं तर हे कसं होते, 9 गुणिले 2 म्हणजे 18 होते. बघा 9 हे कसे आहे, कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे, म्हणजे पूर्ण वर्ग आहे. पूर्ण वर्गाची हे दुप्पट केलं तर 18 येऊ लागले. पण आपल्याला दुप्पट विचारलं नाही मित्रांनो, आपल्याला किती विचारलं, तिप्पट विचारलं. तर पहा 4 हे पूर्ण वर्ग आहे, याची जर आपण तिप्पट केल्या, 4 तीन पट केल्या तर 12 आले. म्हणजे इथं 12 ऑलरेडी आहे, म्हणजे आहे मित्रांनो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, यल असणार आहे. कोणतं उत्तर असणार आहे, यल. ऑप्शन नंबर 3 तुम्हाला यल गोल करायचं आहे याच्यामध्ये. तर पहा अशा प्रकारे हे प्रश्न होता आपला. काहीच नाही याच्यामध्ये. पूर्ण वर्गाची जी पूर्ण वर्ग संख्या आहे त्याची दुप्पट तिप्पट करून बघायचं. इथं 4 जे आहे, 4च हे काय आहे, आपली पूर्ण वर्ग संख्या आहे. मग ह्याची काय आपल्याला दुप्पट 8 येते, पण इथं 8 दिलं का नाही. इथं पहा 4 हे पूर्ण वर्ग आहे, याची दुप्पट केलं तर 8 आलं, पण आपल्याला तिप्पट केलं तर क्रमांक यावं असं विचारलं. पहा हे 12 आहे, 12ला आपण काय केलं, 4 हे पूर्ण वर्ग संख्या आहे, या 4ची तिप्पट केलं तरच 12 येऊ लागले, म्हणून हे आपलं 12 उत्तर आहे. म्हणजेच 12 म्हणजे यल उत्तर आहे. इथं पहा 18 आहे, 18मध्ये कोणतं पूर्ण वर्ग संख्या येते, 9 येते, कंप्लीट स्क्वेअर नंबर. मग 9ची आपण दुप्पट केलं तरच 18 आले, पण दुप्पट विचारलं नाही, आपल्याला काय विचारलं, तिप्पट विचारलं. म्हणून ऑप्शन नंबर हे यल आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये यल किती आहे ते उत्तर आपलं आहे, 3 नंबरचं ऑप्शन आहे. आता पहा पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय म्हणलं, अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही असं विचारलं. इथं काही नंबर दिले, त्या नंबरपासून कोणतं अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही असं विचारलं. मग आपण ते सगळे नंबर लिहूत आणि त्यांचे जे अक्षर आहेत ते अक्षरसुद्धा आपण काय करूया, लिहून घेऊया. तर पहिला आहे आपल्याकडे, पहिला ऑप्शन आहे 2 आहे, 21 आहे, नंतर 3 आहे. दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे 13 आहे, 1 आहे, 4 आहे. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन आहे आपल्याकडे 4 आहे, 1 आहे, 13 आहे. आणि चौथा ऑप्शन 2, 21 आणि 20 आहे. मग ह्याचे क्रमांक आपण लिहून घेऊया. काय काय क्रमांक येतात, इथं आहे ABCD आपल्याकडे ऑलरेडी पहिलंच काढून ठेवले आपण. 2 कुठे येते,
2चा आहे बी क्रमांक. 21 किती नंबरला आहे? 21 पहा, 21 पाशी येते आपला यू येते आणि 3 क्रमांकावर येते आपला सी येते. पहा याच्यापासून काय अर्थपूर्ण शब्द तयार होते का? बी यू सी बस होते का? होत नाही. बी यू यस असलं पाहिजे तर बस होते. तर आपण पुढचं बघू. याच्यापासून तर अर्थपूर्ण काय होत नाही, पण पुढचं बघूया. पुढे बी काय दिलं? 13चं क्रमांक बघू. 13चं येते एम, 1चं येते ए आणि 4चं येते डी. मग ह्याच्यापासून बी अर्थपूर्ण शब्द तयार होते. मॅड, ही मॅड बी हा शब्द आहे मित्रांनो, अर्थपूर्ण शब्द तयार होते. आता इथं पहा 4चं किती क्रमांक आहे? 4चं डी आहे, 1चं ए आहे आणि 13चं किती आहे? यम आहे. म्हणजे पहा याच्यापासून बी अर्थपूर्ण शब्द तयार होते. डॅम हा सुद्धा एक अर्थपूर्ण शब्दच आहे मित्रांनो. इथं पहा 2चं किती नंबर आहे? बी आहे आणि 21चं किती नंबर येतं? 21 यू नंबरला येते आणि 20 किती नंबरला येते? 20 आपल्या टी नंबरला येते. याच्यापासून बी एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. कोणता होतो? बी यू टी, बट हा शब्द तयार होतो. याच्यापासून मॅड हा शब्द तयार होतो. याच्यापासून डॅम हा शब्द तयार होतो. याच्यापासून बट होतो. पण याच्यापासून कोणताच अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. आणि आपल्याला तेच विचारलं की कोणता ऑप्शन असा आहे की त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? तर ऑप्शन नंबर 1 आहे मित्रांनो. आणि त्याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1च असणार आहे. आता हा प्रश्न बघू आपण शेवटचा ह्या धड्यामधला. इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास फास्ट या शब्दातील अक्षराचे अनुक्रमांक काय असतील? पहा किती सोपं आहे. इंग्रजी अक्षरमाला काय करायचं आहे तुम्हाला? उलट क्रमाने लिहायचं आहे. एला आता 1 म्हणायचं नाही आपल्याला झडला 1 म्हणायचं आहे, वायला 2 म्हणायचं आहे, एक्सला 3 म्हणायचं आहे. उलट क्रमाने लिहायचं आहे आणि फास्ट ह्या शब्दाचं अनुक्रमांक बघायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे मित्रांनो. तर हा 30वा नंबरचा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क देत आहे मित्रांनो. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगू शकता मित्रांनो. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.